राज्यातील बाजार समितीमध्ये 32,334 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर सोयाबीनला 3,913 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 70,000 क्विंटलची आवक झाली। यात लासलगाव बाजारात 17,020 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 1,200 रुपये तर सरासरी 2,900 रुपये इतका दर मिळाला। राज्याच्या बहुतांश भागातील वेळेत लागवड केलेला गहू सध्या बाजारात दाखल झालाय। राज्यात एकूण 9,524 क्विंटल गहू आवक झाली। वाशिम बाजारात गव्हाला कमीत कमी 2,500 रुपये तर सरासरी 2,800 रुपये इतका दर मिळालाय। जळगावात 4,55,779 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला। मात्र खरीप हंगाम होऊन रब्बी हंगाम मध्यावरती आला तरी देखील जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे इथले शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। हिवाळा सुरू झाल्यापासून घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर नियंत्रणात आलेत। आता टोमॅटोच्या दरात सुद्धा मोठी घसरण झाली असून घाऊक बाजारात टोमॅटोचे दर 8 ते 10 रुपये प्रति किलो झाले। टोमॅटोची आवक वाढली असल्यामुळे दर खाली उतरलेत। महिन्याभरात गव्हाची क्विंटल मागे 800 रुपयांची दरवाढ झाली। मार्च महिन्यानंतर नवीन गहू बाजारात दाखल होईल, किमान तोपर्यंत दरवाढ कायम राहील असा अंदाज आहे। व्हॅलेंटाईन डे निमित्तानं प्रेमाचं प्रतीक म्हणून दिल्या जाणाऱ्या गुलाबाच्या दरानं चांगलाच भाव खाल्लाय। दादर फुल मार्केटमध्ये दररोज 150 ते 200 रुपयांना मिळणाऱ्या 20 गुलाबांच्या एका जुडीचा दर 300 ते 400 रुपयांवरती पोहोचलाय। येत्या मार्च महिन्यात सोन्याचा दर प्रतितोळा 96,000 जाण्याची शक्यता आहे। 2025 पासून सोन्यात तेजी आली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे। जळगाव मुंबई फ्लाईट आठवड्याभरात दुसऱ्यांदा तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचं समोर आलं। बोर्डिंग पास दिल्यानंतर चेक इन होईपर्यंत विमान कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना दिली नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला। धाराशिवमधील टायगर मोहीम कधी यशस्वी होणार असा प्रश्न विचारला जातोय। यवतमाळमधून आलेला वाघ धाराशिवच्या अभयारण्यामध्ये असून त्याला पकडण्यासाठी वनविभाग नवनवीन उपाय शोधतोय। त्यासाठी लाखोंची उधळपट्टी करण्यात आली, मात्र अद्यापही हा वाघ वनविभागाच्या हाती काही लागला नाही। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम 90% पूर्ण झालंय। अशातच नोएडामधनं कामासाठी काही साहित्य मागवण्यात आलंय। जळगावातल्या भडगाव तालुक्यात अनियमित बस सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होते। त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित बस सेवा नियमित करावी अशी मागणी परिसरातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होते। गेल्या 2 दिवसांपासून पालघरमधील जवाहर पतंगशाह कुटीर रुग्णालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। 6 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत। जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनानं राष्ट्रीय महामार्गावरती दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे। त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं विद्यापीठातील सर्व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आदींना हेल्मेट वापरण्यासाठी कार्यालयीन सूचना जारी केल्या। तसंच 4 चाकी चालकांना सीट बेल्टच्या सक्तीचा आदेश देण्यात आलाय। सांगलीमध्ये ई सिगारेट विक्री करणाऱ्या दुकानदारावरती कारवाई करण्यात आली। या कारवाईत 8 सिगारेट जप्त करण्यात आल्या। पोलिसांनी रात्री दुकानात छापा टाकून तपासणी केली। छत्रपती संभाजीनगरच्या गोरखबाग चौकामध्ये टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या आईची छेड काढल्याचा प्रकार समोर आला। यावेळी जमावानं आरोपींना चोप देत त्यांना जवळच्या दुकानात कोंडलं। त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। पुणे शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे। ती सोडवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्यात यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालाय। पैसे नसल्यामुळे आता राज्य सरकारनं आपल्या खर्चात कपात केली आहे। राज्य सरकार 2024-25 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील 100% निधी वापरणार नाही। राज्य सरकारनं विविध विभागातील खर्चावरती सुद्धा कात्री लावली आहे। महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्ट जत तालुक्यात राबवला जाणार असल्याची घोषणा रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी केली। सांगलीच्या जतमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली। विविध विभागांनी दिलेल्या प्रस्तावानुसार राज्य सरकार तब्बल 1,50,000 युवकांना नोकऱ्या देणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली। मृदा संधारण विभागातील अराजपत्रित अधिकारी नेमणुकीची नियुक्तीपत्र देताना ते बोलत होते। राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यामध्ये नोंदवता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली एक राज्य एक नोंदणी ही पद्धत प्रायोगिक तत्वावरती मुंबई शहर आणि उपनगर या 2 जिल्ह्यात लागू करण्यात येते। येत्या 17 फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी होईल आणि महिनाभरात राज्यभर ही योजना लागू करण्याचे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे।
धारावीतील रहिवाशांना चांगलं घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकाराला येते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बुधवारी धारावीतील तब्बल 50,000हून अधिक घरांचं प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठं सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय. नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवरती करण्यात आलेल्या कारवाईनंतर बेघर झालेल्या रहिवाशांचं पुनर्वसन कसं करणार आणि त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत अशी विचारणा उच्च न्यायालयानं गुरुवारी राज्य सरकार आणि वसई विरार महापालिकेला केली. याबाबतचं प्रतिज्ञापत्र 3 आठवड्यात म्हणजे 6 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. सिडकोच्या माझं पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत उद्या तळोजामध्ये निघणार आहे. या सोडतीचं थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावरती करण्यात येईल. सिडकोतर्फे 12 ऑक्टोबर 2024 रोजी माझं पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. ठाण्यात मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे 8 तासांकरता दिवा शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. या बंदनंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यामुळे इतर नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार वैतरणा सफाळे केळवे रोड दरम्यान पीएमसी स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी 16 तारखेला ब्लॉक आहे. विरार ते वैतरणा दरम्यान रात्री 1:40 पासून ते सकाळी 7:10 तर सफाळे केळवे रोड दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येईल. कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना एकूण 70 हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार केलं जाणार असून त्यासाठी 400 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने इच्छुक भागीदारी संस्था आणि खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवलेत. मात्र त्यासाठी अंतिम मुदतीपर्यंत एकच प्रस्ताव आल्यामुळे पालिकेने याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कोस्टल रोड लगतच्या हरित विकासासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. MSRDCनं मुंबईतील उड्डाणपूल देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे सोपवून 1.5 वर्षांहून अधिक कालावधी उलटला तरी त्यावरील जाहिरातींच्या उत्पन्नातील हिस्सा पालिकेला देण्यास मात्र अजूनही महामंडळ तयार नाही. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अद्याप यश न आल्यामुळे नाराजी व्यक्त होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 1000 बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 500 बसेस घेण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे कात्रज ते येरवडा असा बोगदा तयार केला जाणार आहे. या कामासाठी प्रति किलोमीटर 400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दक्षिण ते उत्तर या भागाला जोडण्यासाठी वाहतुकीचे पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावेत यासाठी हा बोगदा तयार केला जाणार आहे. देहू रोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाचा वाद समोर आला. या वादातनं गोळीबार झाल्याची घटना घडली असून 1 जण गंभीर जखमी झालाय. इंडिया गॉट लेटंट वादाप्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला खार पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलंय. तर समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागानं दुसरं समन्स बजावलं असून 18 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय. पूर्वेकडनं वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबई वगळता ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसह लगतच्या प्रदेशात उष्णतेची लाट येईल. त्यामुळे या परिसरातील कमाल तापमानाचा पारा 37 अंशांवरती जाण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा 2,694 कोटी 89,93,000 अर्थसंकल्प आयुक्त संजय काटकर यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात आधीची कामं आणि प्रकल्पच पूर्ण करण्यावरती भर देण्यात आलाय. शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे आणि येत्या मार्च अखेर 1000 उपकरप्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिले. लंडन आयच्या धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी भागीदारी मॉडेल अंतर्गत मुंबई आय उभारण्याचा मानस पालिका प्रशासनानं अर्थसंकल्पात मांडला. मात्र आम्हाला हा प्रकल्प नकोय. त्याऐवजी आम्हाला आरोग्यासाठी स्वच्छ हवा, सुरळीत पाणी पुरवठा करावा आणि खड्डेमुक्त रस्ते द्यावेत अशी मागणी मुंबईकरांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबईची हवा बिघडली असून हवा गुण निर्देशांकांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार वांद्रे, बीकेसी, कुर्ला, देवनारमध्ये प्रदूषण वाढलंय. मुंबईचे सरासरी AQI 138 हा खराब कॅटेगरीमध्ये. पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणाऱ्या प्रशासनानं गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचं महत्त्वाचं पाऊल उचललंय. वांद्रे टर्मिनसवरती अतिरिक्त 3 पिट लाईन्सच्या बांधकामाला गती देण्यात आली आणि हे काम वर्षाअखेरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.
छावा सिनेमा आज चित्रपटगृहात प्रदर्शित होतो. या चित्रपटाची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असा हा चित्रपट आहे. विकी कौशलनं या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी बरीच तरुणाई सकाळच्याच पहिल्या शोला गेली आहे. धुरांड्यामधून निघणाऱ्या घातक वायूमुळे वाढणाऱ्या प्रदूषण आणि धुरामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दमा, टीबी आणि कॅन्सरसारख्या आजाराचा धोका असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महालक्ष्मीच्या धोबी घाटमधील धुराडी लवकरच बंद करण्यात येणार आहेत. या ठिकाणी धुरांड्याऐवजी पीएनजी गॅसचा वापर केला जाणार आहे. याबाबत पालिकेकडनं कार्यवाही सुरू आहे. एक मोठी बातमी आहे. गैरव्यवहार, अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेररचना केली जाणार आहे. 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकऱ्यांनी भरावेत किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तालयानं 12 जानेवारी रोजी पीक विमा योजनेची फेररचना करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आणि प्रामुख्यानं 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये तरी शेतकरी हप्ता करावा आणि बोगस लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीक विमा योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी घेता येणार नाही अशी तरतूद करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केला. गुरुवारी पुन्हा पुण्यात 2 नवे रुग्ण आढळले तर आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. 50 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा मुंबईत कुठेही उद्रेक झालेला नाही. मुंबई आणि उपनगरात 3 रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईत कुठेही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. या आजारावरील उपचारासाठी महापालिका सज्ज आहे. पुरेसा औषध साठा सुद्धा आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शहा यांनी दिली. मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा दररोज बहुविध कारणांनी उशिरानं धावतीये. प्रवाशांच्या विलंबाच्या तक्रारीवरती मध्य रेल्वेकडनं समांतर रस्ता फाटकामुळे लोकल सेवा उशिरानं धावत असल्याचं सांगण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात जानेवारी 2025 पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे फाटकामुळे सुमारे 2,500 वेळा लोकलचं वेळापत्रक कोलमडलं. रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वेनं गट डीच्या 32,438 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवलेत. त्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.